नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे माझ्यासोबत. येस. आणि आज आपण आलोय ट्रेकला. आपण कुठे आलोय अमोल? आपण ट्रेकला आलोय वाघबीळला. बदलापूर जवळ एक खूप छान अशी मस्त अशी जागा आहे, तर ती बघायला आपण आलोय. तर तिथे जायचा एक खूप असा सुंदर ट्रेक सुद्धा आहे, तर तो करायचा आहे. आणि आता आमच्या ट्रेकची आता जस्ट सुरुवात झाली आहे आणि इतका छान निसर्ग दिसायला लागला. मागे असं मस्त खळखळ पाणी वाहतंय. हे बघा, सुंदर असे ओढे लागतायत मध्ये मध्ये आणि आजूबाजूला खूप सुंदर असा निसर्ग आहे. छान असं ऑफबीट ठिकाण आहे. आम्ही त्या सावरोली गावामध्ये आलो. त्या सावरोली गावापासून आम्ही तो ट्रेक स्टार्ट केलाय. ते 5 ते 10 मिनिटं झाली असतील. तर आता इथून पुढचा जो आता ट्रेक आहे तो पूर्ण जंगलातला आहे, तर मजा येणार. मी आणि अमोल तर आहोतच. एक वेगळा छोटासा एक ग्रुप आपल्यासोबत आलाय ट्रेकचा. ते पण त्यांच्या ट्रेक करत असतात. सुमित त्यातला जो आहे तो आमच्या ओळखीचा आहे. ट्रेकिंग शूज घातले, आतमध्ये मोजे घातले, सगळं पाणी भरतंय आणि आपण पाण्यातच उभे राहून सगळी चर्चा करतोय की अरे शूज मध्ये पाणी भरतंय ना. एक मिनिट, मस्त सुंदर व्ह्यू आहे, दाखवते, पटकन बघून घ्या. हे बघा, इतका सुंदर व्ह्यू आहे. आम्ही तुम्हाला घर बसल्या इतका सुंदर व्ह्यू दाखवते. पटापट मला थँक्यू म्हणा. चला, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. येस, इतकी सुंदर सुंदर ठिकाणे मी तुम्हाला दाखवत असते, तर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, कारण हे अशी छान छान ठिकाणं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बापरे, डेंजर आहे. ए, व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी नाव सांगा. हा सुमित आहे, हा आमचा मित्र आहे. हा दुर्गावीर संस्थेसोबत जोडलेला आहे आणि तो दुर्गा संवर्धनाचं काम करतो. आम्ही बरेच वर्ष एकमेकांना ओळखतो, पण ट्रेक आम्ही पहिलाच करतोय. अचानक भयानक. हा, येस. असं मामुणकर, हा पण दुर्गवीर बरोबर माझ्यासोबतच काम करतो. आणि याचं पेज आहे धुळीकन, हा सुमित शिंदे. अरे, हा पण सुमित आहे. अरे वा, बरं झालं. सुमित शिंदे. आणि हे नवदाम्पत्यापैकी प्रणाली याची बायको. तिचा पहिलाच ट्रेक आहे आणि आपण चुकलो की ही जबाबदार आहे. आपण चुकलो की तिचा लागतो. तर हे असं सगळं आहे. एवढी जण आहेत सोबत. आरामात. अमोल, अजून पुढे ट्रेक करायचंय. मला हात दे, तिकडे माती आहे. कसा नवरा माझा आहे बघा, इथे मातीचा ढीग आहे. ओव्हरऑल तुम्हाला अंदाज आला असेल की आम्हाला कोणालाही रस्ता माहिती नाही. आम्ही शोधत शोधत ट्रेक करतोय, असं आहे ते. अमोल, मॅप मध्ये बघ ना, आपण कुठल्या डिरेक्शनला चाललोय ते तर कळेल. कसलं भारी आहे ते बघा. हे मस्त शेत आहेत सगळ्यांचे आजूबाजूला, कसलं सुंदर. टप्प्यात जाऊया, मग कळेल. सापडलंय? हो हो, समजलं ना कुठे जायचंय ते. तात्पुरती समजलं. तात्पुरतं समजलंय. एवढं आजूबाजूला जंगल वाढलंय. आता पावसात हिरवळ एवढी वाढली आहे की पुढे चालणारी माणसं पण दिसत नाही. आम्ही रस्ता शोधत शोधत या एका अशा सुंदर स्पॉटवर आलो. खूपच मस्त लोकेशन आहे. छोटंसं स्विमिंग पूल तयार झालंय. वाघबीळ सारखंच इथे पण असा बीळ टाईप आहे आणि आतमध्ये खूप असं मस्त छान पाणी आहे. थोडंसं आम्ही ड्रोन पण उडवला इकडे आणि आता आम्ही परत रस्ता शोधायला पुढे निघतोय. आम्ही भलेही व्लॉग व्हिडिओ करत असलो तरीही आमचं संपूर्ण लक्ष सेफ्टीकडे असतंच. म्हणजे कधीच असं झालं नाही की चालता चालता मी फक्त कॅमेरातच बघतेय आणि कुठेतरी पाय घसरलाय, पडलोय, असं होतच नाही. आणि मी सगळ्यांना पण तेच सांगेन, तुम्ही फोटो काढा, व्हिडिओज करा, मजा करा, पण स्वतःची काळजी घेत घेत ट्रेक करा. ते जीव जास्त महत्त्वाचं आहे नाही का कंटेंटपेक्षा. आमचा ट्रेकिंग ग्रुप इकडे तिकडे विखुरलाय. अमोल तिकडे गेलाय शोधायला. तो एक सुमित आहे, तो त्या दुसऱ्या सुमित आणि त्याच्या मित्राला शोधायला तिकडे गेलाय आणि आम्ही दोघी इथे बसलोय. ट्रेक झाला म्हणायचं की काय? चला मग मागे काय विश्वास ठेवला ते चुकी. आणि बरं, जे शोधायला गेले ते पण आलेले आहेत अजून परत. एक आलेला आहे अशा प्रकारे. आलंय का? असं कसं ट्रेक होईल आपला?
तिचा प्रश्न किती छान होता ना. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5. त्यांच्या लग्नाला 2च वर्ष झाले तरी तिचा नवरा सोडून 2 महिने. हा, रिलेशनला 3 वर्ष ना. ओके. 2 महिने सोबत तरी कर लांब. आमच्यातले 2 जण हरवलेत म्हणजे ते ऍक्च्युली रस्ता शोधायला गेलेत, पण आम्हाला चौघांना सोडून ते वेगळे झालेत आणि माहिती नाही. आता आम्ही त्यांना शोधतो. आता आम्ही वाघबीळने शोधत आहे. आमच्या आधी हरवलेल्या माणसांना शोधतो आम्ही. सुमेत, आवाज देत चला रे. अमोल, पहिल्यांदा एवढं हरवाहरवी झाली ना. म्हणजे एवढं काय मुद्दाच नाही हरवण्याचा. फक्त तो वॉटरफॉल बघायला गेलो, ये मस्त मस्त, आणि ते बोलले की आम्ही रस्ता बघून येतो. पण मग आता रस्ता तर तिथं कुठून जाण्याचा दुसरा मार्ग पण नाही, तरी पण ते नाही सापडत. तुम्ही सोबत ट्रेक केलंय की तुझं पहिलं ट्रेक आहे यांच्या बरोबर? नाही केले. साताराचे मग हे दरवेळेला असंच करतात? ठिकाणी हरवण्यासारखं नाही ते काय सगळे ट्रेक हे 10-15 मिनिटाचेच. चंदनवंदन आणि ते मोठे ट्रेक वासोटा सोडले. हा, तेच ते बोल, नाही तर वासोटावाल्यांना रागेल. बिचारे पहिला ट्रेक आहे ते बोलते काय चाललंय माझ्यावर, मला कळतच नाहीये. हा यार, ते जवळ आहे कोणतेश्वर. 10 मिनिटं. अगं मग तुम्ही गेलात कुठे होता पण? हा, अरे या दादाला शोधायला वेळ लागला. आमची माणसं आलेली आहेत. गावातल्या एका माणसाला घेऊन आली आहेत, त्यामुळे आमचा आता ट्रेक लवकर होईल. आता आम्ही चुकत नसतोय. येस. तर आपण काय शिकलो ट्रेकला येताना? गावच्या एका माणसाला सोबत घेऊनच या. आणि पहिल्यांदा येणार आहे त्यांची नजर काढा पाहिजे. अच्छा, कारण सावरली गावात नाही ना, या ठिकाणाच्या त्या बाजूने वरती जातो. मी तुला तेच सांगत होतो ना की हे पार नाही करायचं. तेच, हा ओढा आहे ना, खूप पुढे पार करायचंय. त्या सावरली गावापेक्षा इकडून यायचा रस्ता चांगला आहे. चांगलं आहे. थांबवून या. मी सांभाळू शकतो. हो हो, मीच पडते ना सगळीकडे. हो. हा रस्ता आहे का? कुठला रस्ता माहिती? इथेच यायचं होतं ना. त्या ओढ्याची खळखळाट ट्रेक करायला किती छान वाटतंय. पण मला असं वाटतंय अमोल की ही जी चुकलेली वाट ही जास्त सुंदर आहे. जंगलातून चालली आहे मस्त. आपण जर गेलो असतो ना तर नॉर्मलच झालं. नॉर्मल रस्ता मिळाला असतो. जास्त सिनिक वाटतंय. वाव, कसलं भारी वाटतंय ना. आता काय जबरदस्त ओढा आहे बघ आता पुढे. वाव, तू कोणत्या गावातला आहे? अच्छा, मग जर इथे कोणाला यायचं असेल ट्रेकला तर तुझा नंबर देऊ का मी? नेशील ना? चालेल. हो, सही, मस्त. पुन्हा एकदा अजून एक सुंदर लोकेशन. हे असे दगड पण रचून ठेवलेत. हे जर दिसले तर समजून जा की तुम्ही योग्य दिशेला जाताय. कसं वाटतंय? उडे बघून हा ना, असं पाणी पडताना बघितलं किती छान वाटतं. छानच वाटतं. असं वाटतं की इथे येऊन आता कॅम्पिंग करावं, असं राहावं 2-3 दिवस. आणि खरंच एवढे जवळ आहोत अंबरनाथ पासून हे ठिकाण, तर आपण परत येऊ तिकडे, त्यात ते शंका नाही. पण तसं पाण्याचा जो खळखळट आहे ना, आणि ते पक्ष्यांचे आवाज, निसर्गात आल्यावरती ते काय कमी होतं अमोल? कॉर्टिसोल लेवल कमी होते, जी आमची सारखी कमी होतच असते. त्यामुळे आम्ही डिप्रेशनमध्ये जात नाही. आणि आत्ता ना चढण सुरू झाली आहे बघा. आता आपण असं या वाटेने वरती जातो. अमोल, काय म्हणतायत शूज ट्रेकचे? धुवून निघाले ना? माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्हाला ट्रेकिंगचे शूज धुवायचे असतील ना तर अशा ट्रेकला येत जा. असं म्हणजे काहीतरी धुतले पण गेले पाहिजे. ऍक्च्युली आमचा पर्पज तोच होता. मागच्या ट्रेकला खूप बघते का पाणी पण तेवढंच लवकर निघून जाते.
माझ्याच पायात तुंबलंय का कधीपासून? पटकन निघून जातं माझं पाणी, पाय आपटून चालायचं. आधी ट्रेक करतोय तर पाय दुखतोय आणि अजून आपटून चालायचं. आम्ही इथे एकट्याने यायला अजिबातच रेकमेंड करत नाहीये. प्लीज कोणाला तरी घेऊन या वाटाड्याला, गावातल्या माणसाला. आम्ही आता ज्या मुलासोबत आलो त्याचा मी नाव नंबर देईन तुम्हाला, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. पण एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूपच घनदाट जंगल आहे अमोल. हा येस. हे बाई, इथे एका दगडावरती असा ॲरो पण दिलाय, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही दगड कुठे आहे ते नका ते आम्ही नाही सांगू शकणार. ए थांबा, मी मोबाईल ठेवते मी इथे. घसरडी जागा. हे बघा, ही वाट बघा कशी एकदम खाली असा उतरता रस्ता आहे, त्यामुळे गपचूप मोबाईल आत ठेवा. हे जे शेवाळलेले दगड असतात ना, असं ज्याच्यावर हिरवं हिरवं दिसतं, शेवाळ लागलेलं असतं, ते मोस्टली त्याच्यावरती पाय ठेवला ना की घसरतं. त्यामुळे आता आम्ही एवढी वर्ष ट्रेक करतोय, त्याच्यामुळे ही ट्रेकिंगची एक टिप मी नक्कीच देईन की एकतर शेवाळलेला दगड असतो त्याच्यावर पाय टाकू नका, आणि माती जिथे तुम्हाला भुसभुशीत दिसते तिथे पाय टाकू नका, पाय घसरू शकतो. आणि पाय जेव्हा पण तुम्ही टाकता कॉन्फिडेंटली पाय टाका, त्याच्यामुळे तुमची ग्रिप चांगली राहते. तर हे मी उभं राहून बोलली, कारण मला पण बोलता बोलता घसरायचं नव्हतं. वा, मस्त स्पॉट आलाय. हे बघा, आत्ता मी जे सांगत होती ना ते हेच. आता या दगडांवरती सगळीकडे तुम्हाला शेवाळ दिसते का, याच्यावर जर तुम्ही पाय दिला तर तुम्ही डेफिनेटली घसरणार आहे. पण तेच आता हा इथे दिसते का कोरडा दगड, याच्यावरून चालत जायचं आहे, बरोबर. अजून 150 किलोमीटर राहिले. आनंद व्यक्त करू का हे आश्चर्य? चल पुढे. वाव. सुमित, या ट्रेकला काय बघायला मिळणार आहे? जंगल आणि पाणी, या दोन गोष्टी कॉन्स्टंट आहेत. तुम्हाला मध्ये थोडं जंगल लागेल, तुम्हाला थोडं ट्रेक करायचं आहे, मग पुन्हा तुम्हाला पाणी लागणार आहे, मग तुम्ही पुन्हा ट्रेकिंगचे शूज भिजवायचे, पुन्हा ट्रेक करायचं. 5 ते 6 वेळा लूप लागले. फक्त आम्ही कसे आलो ते नका विचारू, रस्ता नका विचारू. नाही, आम्हाला सांगायचं नाही असं नाही, आम्हाला माहित नाहीये. आपुलकीचा प्रश्न नका विचारू. गाईडला घेऊन या प्लीज. अमोल थकला आहे. हा हा, येस येस. हा असा एक झोपाळा सापडलाय नैसर्गिक, त्यामुळे मी म्हटलं थोडा वेळ त्याच्यावर झुलते म्हणजे बसते. हे सगळे ट्रेकर कधीच सांगत नाहीत की किती वेळ राहिलाय. 5 मिनिटं 10 मिनिटं असं करत करत 4-4 तास ट्रेक करत नाही, पण मजा येते, खरं मजा येते. मी बघते का आजूबाजूला किती निसर्ग आहे, कसं मजा नाही येणार आहे. भारी कमाल. फक्त मी जसं म्हटलं तसं मी सारखं म्हणते, गाईडला घेऊन या, कुठल्याही व्हिडिओच्या रेफरन्सवर येऊ नका. आणि अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे. हो हो, बारीक बारीक ते जंगलात मच्छर असतात ना, एकदम छोटे छोटे चिलटा, आणि त्यांच्यावरती असे काळे काळे व्हाईट स्पॉट असतात, असे ब्लॅक अँड व्हाईट. ते मच्छर खूप असतात, ते खूप चावतायत कधीपासून. आणि फायनली आपण त्या वाघवे पॉइंटला आलोय. पाणी खूप आहे, आवाज जास्त येणार नाही, त्याच्यामुळे मी इथे खूप बडबड करत नाही. तुम्ही फक्त निसर्गाचा आनंद घ्या. कसं वाटतंय ट्रेक करून? आता खरं खरं सांगा. छान छान. पहिला ट्रेक आठवण जाईल का?
तिचा पल्ले म्हणून आठवत कशी पडली धॉप. नशीब आम्ही दोघांनी आपण धरलं होतं. मला पण घेऊन गेली असती ती. युट्यूबला टाकणार माझ्या पण ओळखीच्या बघतील. सह्याद्री मधला पहिला ट्रेक आणि तो पण जे आपलं काय म्हणणार शुभशकून पडण्याचा तो पूर्ण केलाय त्याबद्दल वा वा वा. जोड्याने आता बोल जोड्याने या पुन्हा जोड्याने या. तुमचे 5 वर्ष झालीत लग्नाला, मला 2 महिने झाले नवरा सोडून. आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय आणि पोरं जाम खुश आहेत कारण आम्हाला मेन म्हणजे गर्दीच नाही दिसली. आम्हीच होतो फक्त. आमचीच गर्दी होती, बाकी कोणाचीच गर्दी नव्हती. येस, गर्दी म्हणजे आम्हीच होतो फक्त, बाकी कोणीच नव्हतं. त्यामुळे मजा आली आणि मस्त गप्पा मारत मारत आता आम्ही खाली उतरतोय. हा पण दुसरा रस्ता आहे का? डायरेक्ट ऐरोलीला सोडणार आहे. आता आम्ही एवढी घाई का करतोय? नाही तर आम्ही अदरवाईज निवांत असतो ट्रेकला, पण आता आपल्याला अजून एका ठिकाणी जायचंय. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही तर ट्रेकला निवांत जातो, आज काय एवढी गडबड चालू आहे? हा, तसं तुम्हाला अजून 3 जोडायचे आहेत, लक्षात घ्या. स्कीम आहे आपली. तुला माहितीये अमोल, मी तुला काल बोलली माझे पाय दुखतात म्हणून पोटऱ्या. आता नाही दुखत आहे. तुला माहितीये काल मी कारण आता तळपाय दुखायला लागले. तुला माहितीये काल मी बोललो माझे पाय दुखतात, अजून जास्त दुखतात. चल, हे असं सगळं सांगायचं नसतं व्हिडिओ मध्ये. लोकांना आपण इन्स्पायर करायचं की छान छान ट्रेक करा, ट्रेक करा, पाय दुखवा. आता अरे आता मगाशी एवढं पाऊस होता, आता बघ कसं मस्त ऊन पडलंय. निसर्गात येण्याचा आनंद ना. हा, जा त्याच्या खालून मस्त. वाव, कसं मस्त वारोळे बघ ना. अरे अमोल, हे फुलं नाही दाखवली ना. आमच्या घरी ज्या गौरी असतात अशी फुलं असतात त्याच्यात. मी ऍक्च्युली रानातलीच पानं फुलं. येस, बघ. येस, तेच मी म्हटलं. तर ती सगळी जी फुलं आहेत ना, फुलं पानं, ती अशी रानातून जंगलातूनच आणलेली असतात. आणि तीच गौरी नैसर्गिक गौरी असते. कुठल्याही मूर्ती माती भीती कशाचाही वापर नसतो. आणि ते नेऊन पुन्हा असं जंगलातच म्हणजे शेतात नेऊन ठेवतात, म्हणजे तिथे त्याचं खत होऊन जातं. असं अशी निसर्गपूरक गौरी आमच्याकडे साजरी केली जाते. बरोबर ना. आता श्रावण सुरू तेच दिसतंय. हो, तर मित्रांनो, हा आहे ऍक्च्युअली रस्ता जो आता आम्ही उतरताना एक्सप्लोर करतोय. म्हणजे आपण दोन्ही रूट केले बघ. चढलो वेगळीकडून आणि आता उतरतोय आम्ही वेगळीकडून. हा निसर्ग तुम्ही बाहेरच्या देशात कितीही पैसे दिलात तरीही बघायला मिळणार नाही. वेगळा बघायला मिळेल, पण असा बघायला नाही मिळेल. वेगळा नाही, तो माझ्या महाराष्ट्रासारखा, माझ्या भारतासारखा सुंदर नाहीच आहे. येस, भाई बोला, भगवान बोला. काही कॉम्पिटिशनच नाहीये. महाराष्ट्राला तोड नाही, कुठेच नाही. वादच नाही करायचं माझ्याशी. खरंच हा ऍक्च्युअल ट्रेकचा जो रस्ता आहे ना, तो एकदमच सोपा आहे. आणि आम्ही माहिती नाही कुठे आम्ही भलतीकडे जातो दरवेळेला, पण मजा येते. मग अशी काय बोललास? वाघ काय ते रस्त्याचं काय डायलॉग होता? परत एकदा ते म्हटलं, सह्याद्रीतला वाघ एका मार्गाने कधीच जात नाही. जाताना एक असतो, येताना दुसऱ्या मार्गाने येतो. म्हणजे आपण ते सह्याद्री आपण ते करतो रोज. येस, इन शॉर्ट त्याला असं म्हणायचं होतं की आम्ही जे आहोत ते सह्याद्रीचे वाघ आहोत. पण आधी ते वाघ फाकून दुसऱ्या रस्त्याला गेलं काय? हे नव्हतं बोलायचं यार. ह्याला आपण का घेतो व्हिडिओ मध्ये? हॅलो, रस्ता फाकलोय मी. आम्ही असं छान इस्टॅब्लिश करतोय आणि तू काय हट घेणार नाही तुला परत व्हिडिओ मध्ये. हट. आम्ही ऍक्च्युली गेलो असा इकडनं सरळ, कारण ही वळलेली वाट होती म्हणून. पण इकडे जायचं ह्या बाजूला.
पण तिकडे जाऊ चुकलं आमचं, पण इकडे गेलो तर आम्हाला फायदा झाला, चांगला निसर्ग बघायला मिळाला. हो ऍक्च्युली एकच सांगेल, रस्ता दाखवतो म्हणून गर्दी करू नका, निसर्गाची वाट लावू नका. हो हो करेक्ट. कारण लोक जातात तिकडे फक्त निसर्गाचा आनंद घेतात, खूप सारा कचरा घेऊन जातात, सगळं प्लॅस्टिक आणि सगळी घाण तिकडेच सोडून येतात. माझ्यासारखं करायचं, कसं? माझ्यासारखं करायचं, जायचं फोटो टाकायचे, जळवायची, हा मग जेव्हा डीएम येतात हा. तेव्हा त्यांनी विचार हे कुठे आहे, की फक्त हसायचा सिम्बॉल टाकायचं. अशा प्रकारे ट्रेक पूर्ण झालेला आहे. हे बघा, हे ट्रेक सुरू करतायत आता इथून. भेटू लवकर. चुकून भेटलास पण चांगला भेटला. हो हो नाही खरंच बरं झालं भेटलास. खूप चांगला हे झाला. चल धन्यवाद. नंबर देऊ आम्ही तुझा. पण काही पण झालं तर याच्याशी कॉन्टॅक्ट करा. येस येस. चलो बाय बाय. तर अशा प्रकारे आपला हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही निघालो. जाता जाता आम्हाला हा पाऊस भिजवायला आला, त्यामुळे आम्ही छत्री घेतली. आता मी जाऊन तिकडे रेनकोट घालणार आणि आपल्याला अजून एका ठिकाणी जायचंय, तर मी त्याचं पण निसर्गातच जायचं. हो हो, तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेलच. पण हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. ट्रेक कसा वाटला, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जोरादार पाऊस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके दादा, बाय 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 बाय.